नमस्कार प्रेक्षकांनो, जुळली या गाठ ग या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये चक्क आता भास्कर आणि विलासने मात्र प्रेक्षकांनो दामिनीच्या विरोधात असा काही मोठा डाव आखलाय की सगळ्या मुजुमदारांची प्रॉपर्टी आपल्या ताब्यात घेण्याचा त्यांचा भयानक डाव मात्र त्यांनी आता इकडे केलेला असतो। सगळी प्रॉपर्टीचे पेपर वगैरे त्यांनी बनवलेले असतात। भास्कर विलासला मुजुमदारांची सगळीच प्रॉपर्टी मात्र काही केलं आपल्याच नावावर करायची असते। इकडे दामिनी आता सगळ्यात मोठा अडथळा ठरते, म्हणूनच आता दामिनीचा कायमचा काटा काढण्यासाठी या दोघांनी मिळून खूपच खतरनाक डाव केलाय। दामिनीची मानसिक स्थिती आता बरोबर नाहीये, ती वेडी झाली आहे असं मात्र ठरवायचं। त्याच्यासाठी त्यांनी लिटरली डॉक्टरांना सुद्धा बोलवलेलं असतं। दामिनीला आता मात्र मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवण्याची तयारी केली जाते। होय प्रेक्षकांनो, इतकंच नाही तर प्रॉपर्टीचे पेपर सुद्धा आता विलासने ऑलरेडी तयार करून ठेवलेले असतात। इकडे आता दामिनी एकदा हॉस्पिटलमध्ये गेली की मुजुमदारांची सगळीच इस्टेट, सगळी प्रॉपर्टी आपल्या हातात घेण्याचा त्या दोघांचा प्लॅन मात्र आता फायनल झालेला असतो। पण प्रेक्षकांनो, खरा गेम मात्र आता सावीने चालू केलाय। सावीला आतापर्यंत वाटत होतं की इतके प्रयत्न करून सुद्धा आपल्याला यश मिळालं नाहीये, पण आता सावीला सगळं कळतं आणि ती दामिनीला मात्र विलास भास्करच्या तावडीतून वाचवण्यासाठी खूप मोठं पाऊल उचलते। कारण सावीला माहिती आहे की जर दामिनी मॅडम इथून चालली गेली मेंटल हॉस्पिटलला, तिला जर पाठवलं तर मात्र पप्पांच्या खुनाची खरी कबुली ती देणारच नाही, ती कधी कबुली देऊच शकणार नाही। आणि म्हणूनच सावीला आता टेन्शन आलेलं असतं आणि त्याचमुळे सावी आता दामिनीला वाचवण्यासाठी खूप मोठा कट करते। भास्कर विलासचा डाव एका बाजूला आणि त्याच्यावर सावीचा पलटवार मात्र प्रेक्षकांनो दुसऱ्या बाजूला। आता सावी दामिनीला या संकटातून कसं बाहेर काढणार, बाबांच्या खुनाचं सत्य कसं आता तिच्या तोंडातून वदवून जगासमोर आणणार, हे पाहणं मात्र इंटरेस्टिंग ठरणार आहे। तर मित्रांनो, जुळली या गाठ ग या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये आपल्याला खूपच इंटरेस्टिंग असा ट्विस्ट आता पाहायला मिळतोय। आजचा भाग खूप इंटरेस्टिंग दाखवलाय, शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा।